अस्सल मराठी गावरान एकदम भारी चवीचं असं हे खारं वांगं आज बनवलेलं आहे. घरोघरी बनलं जातं, गावाकडं तर भरपूर प्रमाणात बनलं जातं. आपल्या सगळ्यांच्याच आवडीचं असं हे खारं वांगं आज मी बनवलेलं आहे. सिंपल रेसिपी आहे. त्यासाठी असे वांगे घेऊन यायचे, स्वच्छ धुवून घ्यायचे, पॅन किंवा तवा वगैरे तापत ठेवायचं, त्यामध्ये मिरची आणि लसूण चांगलं भाजून घ्यायचं. हे जरा थोडं भाजून झालं की शेंगदाणे भाजायचे. शेंगदाणे थोडे भाजून झाले की गॅस बंद करून 2 चमचे सुक्कं खोबरे शेंगदाण्यासोबत भाजून घ्यायचं, साईडला काढून घ्यायचं. आता आपण वांगे कट करून घेऊया. हे शेंगदाणे आणि खोबरं भाजून घेतले. वांग्याचे असे कट करायचे, मधोमध 4 भाग करायचे, जसं सगळ्यांना माहितीच आहे. असे 4 भाग करायचे मधोमध आणि पाण्यामध्ये याला ठेवायचं. तोपर्यंत आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये तो शेंगदाणे वाटण करून घेऊया. असे हे वांगे कट करून घ्यायचं. मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे खोबरं जे भाजून घेतलं आहे ते टाकायचं, मिरची लसूण टाकायची, हळद, धना पावडर, गरम मसाला, चवीनुसार मीठ, थोडे जिरे टाकायचे, थोडे तीळ टाकायचे, सफेद तीळसुद्धा टाकून घ्या. एक मस्त हा गावरान आणि एकदम छान चवीचा मसाला तयार होतो. सगळे बेसिक मसाले ह्या स्टेजवर टाकून घ्या, मग नंतर टाकायची काही आवश्यकता नाही. तर चवीनुसार मीठ, सफेद तीळ वगैरे सगळं टाकून घेतलं आहे. आणि आता आपण याचं सुक्कं असं वाटण करून घ्यायचं. हे बघू शकता, अजिबात पाणी टाकायचं नाही. हे आपलं खारं वांग्याचा मसाला तयार झाला. हे बघू शकता. मग वांगं घ्यायचं, पाणी स्वच्छ धुवून काढायचं, मीठ आतून थोडंसं याला वांग्याला चोळून घ्यायचं, म्हणजे काय होतं, वांग्याला चव चांगली लागते. आणि मग हा मसाला थोडा थोडा घेऊन असं मधोमध 4 भाग जे आहेत ना त्यामध्ये पॅक करायचा. हे बघा, कढईमध्ये तेल तापत ठेवायचं. वांग्यामध्ये हा सगळा मसाला भरून झाला की सुरुवातीला अशी वांगे तेलामध्ये थोडेसे परतून घ्या. 1 मिनटं स्लो गॅसवर झाकण ठेवून वांगे परतून झाले की मग आपण उरलेला हा सगळा मसाला टाकून पुन्हा एकदा तेलावर असं 1-2 मिनटं परतून घ्यायचं. मग नंतर थोडंसं पाणी टाकून झाकण ठेवायचं. 2-3 मिनटं, 4-5 मिनटं असं मधोमध चेक करून हे वांगं खारं वांगं तयार होतं खाण्यासाठी. हे पाहू शकता, जास्त काही गाळ वांगं करायचं नाही. 1 नंबर गावरान चवीचं, झणझणीत चमचमीत, खाता क्षणी तोंडाची चव वाढेल इतकं भारी लागतं हे खारं वांगं. तर तुम्ही पाहू शकता, बघा किती मस्त झाले का नाही. स्लो गॅस ठेवायचा, अधूनमधून फक्त चेक करायचं, अलटीपलटी करत राहायचं आणि हे खारं वांगं आपलं तयार होतं. तर कशी वाटली तुम्हाला आपली ही गावरान खाऱ्या वांग्याची रेसिपी? आवडली असेल तर नक्की अशा पद्धतीने करू बघा. व्हिडिओ असेच बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब